जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता। जनता काय म्हणता। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। तो हाच विधानसभा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये आपण काही जे भाजी मार्केट असेल किंवा वृत्तपत्र विक्रेता संस्था असतील त्यांच्या काय प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजी विक्रेता महिला, आपण त्यांना विचारूया की हा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे, काय सांगाल, विजय कोणाचा होईल? आपला एकनाथ शिंदे साहेबाचं होणार। ते आम्हाला खूप सपोर्ट केलेलं आहे, लाडकी बहिणीसाठी एवढं हेल्प केलं आहे आणि आम्ही कृपा करता की आमच्या गरिबासाठी कुठं ना कुठे एक छोटंसं घर घेऊन द्यावे आणि या जागांमध्ये कोणाला गरीब म्हणजे व्हायलाच नाही पाहिजे, एकमेकाला सपोर्ट व्हायला पाहिजे। बस माझं एवढंच आहे की एकनाथ शिंदे यायला पाहिजे। आणखी काय वाटतं, मुख्यमंत्री शिंदे जर पुन्हा आमदार झाले, पुन्हा त्यांना संधी मुख्यमंत्री होण्याची मिळाली तर तुम्ही त्यांच्याजवळ काय मागाल? एवढंच मागणार की आम्हाला गरिबांना एक छोटंसं घर घेऊन द्यावे, जे आम्ही एवढं कष्ट करतात थोडं आम्हाला एवढं पण तर सपोर्ट करावे, बस तेवढी आमची विनंती आहे। सांगाल काका, हा मुख्यमंत्र्यांची विधानसभा, मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे या ठिकाणी उभे आहेत, काय वाटतं तुम्हाला नक्की? शिंदे साहेबांनी या मतदारसंघात भरपूर काम केलेले आहेत। करोनाच्या काळामध्ये त्यांनी लोकांच्या घरी अन्न पुरवठा दिला, तसेच आत्ता पण लोकांना सर्व लाडकी बहीण योजना अशा विविध योजना लावल्या आणि मतदारसंघात त्यांचं हमेशा लक्ष असतं। आमचं मत मतलब एकनाथ शिंदे साहेबांनाच आहे आणि त्यांनी काम करतात, ते आम्हाला काम करणारा व्यक्ती हवा आहे। बस त्यांनी भरपूर काम केलेलं आहे जनतेसाठी आणि करत राहतील याच्या पुढे पण, अशी आम्हाला आशा आहे। असं बोललं जातं आहे शिवसेनेचे 2 गट पडले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरुद्ध उभाटा गटातले आपले केदार दिघे, जे मेन ठाणे जिल्ह्याचा गड आहे, जे ठाणे जिल्ह्याची आणबान शान होते, आनंदा दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरुद्ध उभे आहेत, त्यासाठी काय बोलाल तुम्ही? काय म्हणा, शिंदे साहेब आपला दिघा साहेबांचे पुतणे आहेत, पण ते काय लोकांचे एवढं म्हणजे कोणाला त्यांचं हे नाही, अस्तित्व माहिती नाही, ते आता नवीन आलेत, त्यामुळे थोडी कार्य करू द्या, त्यांच्या कार्यपद्धतीवर बघतील लोक। आणि शिंदे साहेब तर जुनेच आहेत, त्यांच्या विरुद्ध काय कोणी राहिला तरी पण जिंकणं त्यांचंच आहे, तेच जिंकणार आहेत 100%, असं आहे। पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बघायला वाटतील की उभाटा ठाकरेचे केदार दिघे हे आमदार झाले? शिंदे साहेबच मुख्यमंत्री, तेच होणार। ओके। आणि निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागलेले आहेत। हा विभाग कोपरी विभाग येतो आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे आहेत, स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। काय वाटतं तुम्हाला नक्की कोण येतील म्हणून? बोला, काय तुमच्या मनामध्ये काय आहे ते स्पष्ट बोला। बोला 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 येत नाही काय पण नाही, तुमचं मत कोणाला असणार आहे? एकनाथ शिंदेला। एकनाथ शिंदे। जर एकनाथ शिंदेचा पुन्हा तुम्ही म्हणता की एकनाथ शिंदेचा आहे मत तुमचं, जर ते पुन्हा निवडून आलेत तर काय त्यांच्याजवळ म्हणजे अपेक्षा, विकासाची कामं, काय प्रश्न तुम्ही त्यांच्याजवळ विचारले? नाही म्हणजे जे पण केले त्यांनी चांगलेच केले, अजून करताय ते चांगलेच करताय ते। मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी योजना राबवली होती त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला आहे? हो, भेटला। मुख्यमंत्र्यांना कशा प्रकारे तुम्ही त्यांचं अभिनंदन कराल? खूप खूप अभिनंदन आहे त्यांचं, आम्हाला लय मदत केलेली आहे त्यांनी। 1500 रुपये आलेले आहेत, त्या 1500 रुपयामधून तुम्ही म्हणजे हा तुमचा व्यवसाय तर आहेच, पण काय विचार केला त्या 1500 रुपये? आम्ही मशीन घेतले, सिलाई मशीन घेतले त्यांचं, म्हणजे अजून म्हणजे पुढे वाढवायचं, खूप आधार आहे त्यांचा।
मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री माहिती आहे की नाही तुम्हाला? मुख्यमंत्री स्वतः इथे उभे आहेत. काय वाटतं कोण यायला? शिंदे साहब. शिंदे साहब. शिंदे साहेबांच्या विकासाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? मराठी उतना नहीं आता है, हिंदी आता है मुझे. बोलो हिंदी में, क्या बोल रहे आप? मुख्यमंत्री शिंदे के जो विकास की काम इस थाने में किया है और वो आज इस थाने के कोपरी पाचपाकड़ी विभाग में उम्मीदवार करके खड़े, तो क्या लगता है आपको? शिंदे साहब आएंगे. शिंदे साहब अच्छे काम करते हैं. शिंदे साहब इधर का 18 साल हो गया, बहुत अच्छा काम करते हैं शिंदे साहब. लेकिन देखने के लिए ऐसे कहा जाएगा कि अपना शिंदे साहब के अगेंस्ट उबाटा के राजन विचारे से यहाँ पे खड़े, तो क्या कहना चाहोगे उनके बारे में? तो जो भी है, पर शिंदे साहब हम लोग के लिए अच्छा करते हैं, इसके वजह से हम लोग उन्हीं को वोट देंगे सब लोग. जो थाने के जो मेन हमारे क्रांति के जनक थे केदार दिघे, उनके भतीजे आनंद केदार दिघे यहाँ पे खड़े, क्या कहना चाहोगे उनके बारे में? सब लोग अच्छे हैं, पर शिंदे साहब यहाँ के हैं, यहीं पे शिंदे साहब जीतेंगे. सब लोग उन्हीं को लाइक करते हैं यहाँ पे, पूरा थाना मार्केट. ओके सर. सांगाल कोण तुमच्या मनामध्ये कोण येईल असं वाटतं? आमच्या मनामध्ये एकनाथ शिंदे साहेबच आहेत. मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी लाडकी बहीण योजना ती राबवली होती, त्या संधीचा लाभ तुम्हाला मिळाला? हो, मिळाला. आणि जर मुख्यमंत्री शिंदे पुन्हाच आमदार झाले आणि पुन्हा त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय त्यांच्याजवळ माना? आम्ही हेच की महिलांसाठी अजून नवीन नवीन योजना राबवता येईल तितका राबवू शकतात ते. किती वर्षापासून तुम्ही हा भाजी विक्रीचा व्यवसाय करता? मी म्हणजे माझ्या आधीपासून माझे मिस्टर करतातच, मी आता 9 वर्ष झाली करते. प्रश्न विचार, मी उत्तर देतो. ठीक आहे. काका काय सांगाल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, या कोपरी पाचपाकडी मतदारसंघातने ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध ठाणे शहराचे आपले जे आनंद दिघे, आणबान शान आहे ठाणे शहराची, कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जायचे. त्यांचे पुतणे केदार दिघे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. काय वाटतं विजय कोणाचा होईल? यामध्ये केदार दिघे साहेब हे आत्ता नवीन आहेत. जरी ते दिघे साहेबांचे पुतणे असेल तरी ते नवीन आहे आणि त्यांचा जनसंपर्क अजिबात नाही आहे. त्याच्यामुळं कोपरी पाचपाकडी मतदारसंघातून माननीय आमदार साहेब एकनाथजी शिंदे साहेब हे आमचे बहुमताने विजय होणार हे आम्हाला निश्चित ही ती काळी दगडावरची रेष आहे. आणि त्यांनी आम्हाला एक अभिमान आहे की आमच्या प्रभाग समितीतला माणूस आज मुख्यमंत्री बनला, याचा आम्हाला जास्त अभिमान आहे. परंतु असं बघितलं जात आहे शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले आहेत, तर खरं म्हणायला गेलं सगळ्यांनाच परिचित आहे शिवसेना कोणाची आहे. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? शिंदेंचं असं मत शिंदे माझी आमची शिवसेना आहे ती खरी शिवसेना आहे, बाळासाहेबांचे खरे विचार आहेत ते आम्ही जाणले. काय सांगाल त्याबद्दल? आहे का खरी शिवसेना ना उद्धव ठाकरेची ना शिंदे साहेबांची. पक्ष काढला हा बाळासाहेब ठाकरेंनी. पक्ष हा कोणाचाच नसतो, आहे का. हे शिंदे साहेबांका आमदार जास्त गेल्यामुळं त्यांना ते शिवसेना हे धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आणि उद्धव साहेबांकडं हे आमदार कमी राहिले, खासदार कमी राहिले, त्यांचं बहुमत कमी झालं. त्याच्यामुळं त्यांच्याकडं त्यांना नाविलाजाने ते चिन्ह घ्यावं लागलं आणि हे शिंदे साहेबांचा वर्चस्व असल्यामुळं आता सत्ता जरी आली तर ते मुख्यमंत्री हे निश्चित होणार, ही आमची 100% गॅरंटी आहे. अशी तुमचा कडधान्यांचा व्यवसाय आहे, काय सांगाल तुम्ही? मुख्यमंत्र्यांच्या कोपरी विधानसभेमध्ये या ठिकाणी तुमचा हा धंदा आहे, तुम्हाला काय वाटतं कोणाचा विजय होईल? शिंदे साहेबांचाच होईल. शिंदे साहेबांकडून काय आश्वासन तुम्ही घ्याल की ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे? पुन्हा मुख्यमंत्री होतील, ते सगळ्यांना मदत करतात, बाकी काय नाही. आणखी काय सांगेल? महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, रोजगार आहे, बेरोजगारी आहे, त्यावरील प्रश्नावर काय बोलणार तुम्ही? आता महिलांच्यासाठी त्यांनी हे केलं आहे ना, पैसे काढले 1500 रुपये, बाकी काही नाही. तुमचा किती वर्षापासून करताय?
आता मग 45 वर्ष झाली. मग आता तुम्ही हा धंदा करताय, तुम्हाला माहिती आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे आहेत. हो. मग काय वाटतं तुम्हाला? आम्हाला काय वाटणार आहे, ते येणारच आहेत. मावशी, तुमचं नाव सांगा, तुमचं वय सांगा, किती वर्षापासून हा भाजीचा व्यवसाय तुम्ही या ठिकाणी कोपरी मतदारसंघात करताय? अच्छा, आता मला 40 ते 45 वर्ष झाले हा धंदा करते मी. माझा मुलगा पण इथं असतो. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करताय भाजीचा, हा कोणाचा आपलं मतदारसंघ आहेत? हां, आपला शिंदे साहेबांचाच आहे. शिंदे साहेबांचा आहे म्हणतात. शिंदे साहेब यावेळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे. हो, मग ते निवडून येणारच ना. मग खरं म्हणायला घेतलं तर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे ते सुद्धा या ठिकाणी उभे आहेत. मग तुम्हाला नक्की पाठिंबा कोणाला आहे? आता आम्हाला तर असं वाटतं का बा सगळेच आपलेच आहेत बरं का, सगळेच आपलेच आहेत. पण आपले शिंदे साहेब म्हणा का, आपले ते काय नाव घेतलं तुम्ही ते मला? हां, केदार दिघे साहेब म्हणा का, कोणी जरी आलं तर आमचं भलं करावा याच्यातच आमचं समाधान आहे. आणि जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा आमदार म्हणून निवडून आलेत किंवा पुन्हा त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली तर तुम्हाला आवडेल का? हो, जरूरच. का नाही आवडणार? आज ते गायगरिबासाठी एवढं करतात, का नाही आवडणार ते? आणि एवढंच त्यांनी करावा का आमच्या वयस्कर लोकांकडे पण लक्ष द्यावं त्यांनी. माझं नाव शांताबाई सुखदेव करडक. माझं वय 68. हो, 68 वय आहे माझं. थँक्यू आजी. काय सांगाल, या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे उभे आहेत, कोणाचा विजय होईल? एकनाथ शिंदे साहेबांचा विजय होईल. एकनाथ शिंदेला पाहता बरीच विकासाची कामं या ठिकाणी लोकांनी सांगितलीत की झालेले. तुम्हाला काय वाटतं, अशा कोणकोणत्या प्रकारची कामं त्यांनी विकासाची केलेली आहेत जर तुमचं वैयक्तिक मत एकनाथ शिंदेंना? शिंदे साहेबांनी मस्त ते लाडकी बहीण योजना आणून, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर आमच्या भागात भरपूर असे कामं झालेली आहेत. शिंदे साहेबच मला वाटतं विजय नक्कीच तर होणार आहेच आहे. पण विकास आणि अजून निवडून त्याच्या पुढे अजूनही प्रकल्प कोपरी पाचपाकाडी अजूनही डेव्हलप होईल शिंदे साहेबांच्या माध्यमातून. आणखी काय तुम्हाला मुख्यमंत्री शिंदे पुन्हा आमदारपदी आवडतील तर काय हवं असेल विकासासाठी? विकासाचा मुद्दा कळाला नाही तुमचा? विकासाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री पुन्हा आमदार झाले, त्यांच्याकडून काय अपेक्षा कराल? नवी योजना वगैरे किंवा नवीन काय बघायला तुम्हाला आवडेल? जर विकासाचा मार्ग झाला, तरुणांचा मार्ग झाला, तरुण नशेच्या आहारी चालला आहेत, महिलांवरच्या अत्याचाराचे गुन्हे वाढत चालले आहेत, यासाठी काय सांगाल तर? आमचं मेन म्हणजे भाजी मार्केट हे डेव्हलप करून दे, ही आमची एक इच्छा आहे शिंदे साहेबांकडे की मार्केट हे डेव्हलप करून द्यायला पाहिजे. तुमचा अंड्याचा पोल्ट्री फार्म आहे, किती वर्षापासून तुम्ही धंदा करताय? आणि 25 वर्षापासून करतोय आपण. 25 वर्षापासून धंदा करतोय आपण. तुम्हाला माहिती आहे तुमचा मतदारसंघ कुठला आहे आणि या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत? हाच आमचा मतदारसंघ आहे आणि एकनाथ शिंदे हे निवडून येतील, 100% निवडून येतील. तुमच्या म्हणजे अंड्याचा व्यवसाय आहे तुमचा, विकासासाठी तुम्हाला काय नवं त्यांच्याकडून हवं असेल अपेक्षित? मला काय त्यांच्याकडून काय आहे तसं काय एवढी काय अपेक्षित नाही, पण आहे चांगलं काम आहे, त्यांचं काम चांगलं आहे. बघायला गेलं तर आनंद दिघेंनाच मेन आपण पूर्वाश्रमीला ठाण्याला ओळखत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रिक्षांचा व्यवसाय होता, ते एक रिक्षा ड्रायव्हर होते. तर मग त्यांचा पुतण्यासुद्धा केदार दिघे या ठिकाणी निवडणुकीच्या त्यांच्या विरुद्ध उभा आहे, याच्याकडे कसा बघता? ते काय एवढं त्यांच्याशी आपलं काय एवढं हे नाही आहे, पण एकनाथ शिंदे जनसंपर्कात असतात, सगळ्यांच्या सामान्य माणसांच्यापर्यंत पोचलेले आहे. केदार दिघे येऊन गेले का इथे प्रचार? इथं काय आले नाही अजून, नाही आले अजून. इथं काय प्रचाराला वगैरे काय आले नाही ते.
काका काय सांगाल, तुमचा चहाचा व्यवसाय आहे, किती वर्षापासून तुम्ही चहाचा व्यवसाय करताय आणि हा विधानसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे, ते स्वतः या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, काय वाटतं कोणी? शिंदे साहेबच येणार आहे ते. आणि 20 वर्ष झाले आमच्या इथे चहाचे बिझनेस. 20 वर्षापासून काय सांगाल? आणखी शिवसेनेचे 2 गट झालेत, राष्ट्रवादीचे 2 गट झालेत, खरी शिवसेनेची कोणाची हा प्रश्न अजूनही मार्ग लागत नाही. सुप्रीम कोर्टातही हा प्रश्न गेलेला आहे. त्याचं काय सांगाल? कारण की शिंदेंनी शिंदे गट जो निर्माण केला ते बोलतात की आमचीच खरी शिवसेना आहे आणि आनंद दिघेचे पुतणे केदार दिघे ते उभाटा गटामध्ये आहेत. तर उभाटा गटाचे उद्धव ठाकरे जे मेन अध्यक्ष आहेत त्यांचे वडील पूर्वीपासून शिवसेनेमध्ये होते. तर काय सांगाल, खरी शिवसेना कोणाची? ते काही बोलू नाही शकता मी. मग आम्हाला शिंदे साहेबच बरे वाटते. तर शिंदे साहेब आपले ठाण्यामध्ये येणार आहे. आपण होतो मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामधल्या कोपरी पाचपाखाडी विभागामध्ये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या विभागाचे उमेदवार आहेत, ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिले आहेत. त्यांच्या विरुद्ध आपले आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे तेही या ठिकाणी उतरलेले आहेत. आपण कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील नागरिकांच्या, काय दुकानदारांची, भाजी मार्केटमधल्या नागरिकांशी काय प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. अनेकांकडून अशी प्रतिक्रिया आल्या की एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वारसदार आहेत, तेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वर्चस्व पुढे नेत आहेत, त्याचा वारसा पुढे नेत आहेत आणि एकनाथ शिंदेच हाच आमदार पुन्हा आम्हाला हवा आहे आणि पुन्हा तेच मुख्यमंत्री म्हणून निवडून यावेत, जनतेची इच्छा आहे. कॅमेरामॅन सूरज गरंडेसह रिपोर्टर शेखर मात्रे, शिवसत्ता टाइम्स, ठाणे. जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता. जनता काय म्हणता. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.